नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। सर्व सन्मान्य अविनाश भोगलांडे यांचा सत्कार अमोल करतील। त्यानंतर सचिन भोगलांडे यांचं स्वागत करतील। तोंडके साहेबांचं स्वागत मनोज भुलोकरे हे करतील। आता बांधकाम सावधी जेवणाचा कार्यक्रम चालू करून द्या। की जय, विजय असो। संत रविदास महाराज की जय। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो। एक दोन मिनिट आपण आता सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय, संत रविदास महाराज की जय। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम्ही एकाच पक्षात एकाच पार्टीत काम करतो, परंतु आम्ही थोडीशी जागा चालली बाजूला झालो आणि मोठमोठे पद आम्हाला मिळाली। आम्ही का बाजूला झालो आणि आम्ही का पदाधिकारी झालो याचा विचार तुम्ही करा। तुम्ही थोडीशी जागा सोडा, तुम्हाला काहीतरी चांगलं पद मिळेल। आणि म्हणून परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे। या निमित्ताने मी एवढंच या ठिकाणी सांगेन। आदरणीय अमोल भाऊ आमचे अनेक वर्षाचे मित्र आहेत, अत्यंत सुस्वभावी आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना सोबत घेऊन सर्वसामान्य गरीब जनतेचा आपण देणेदार लागतो, सर्वसामान्य घटकाचा आपण देणेदार लागतो। ही उदात्त भावना आमचे अमोल भाऊ या ठिकाणी निभावत आहेत आणि निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मर्द अशा दोस्ताचा अभिमान आहे की जो सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी त्यांना मदत मिळावी यासाठी झटतो आहे। आणि म्हणून ग्रामपंचायतचे सदस्य असेल, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, एक एक टप्पा आमचे आदरणीय अमोल भाऊ पार करत आहेत। मागील वर्षी देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही शुभेच्छा दिल्यात। आताही आमच्या काही मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। कोणी आमदार व्हा म्हणतात, कोणी खासदार व्हा म्हणतात। अजून माझा नंबर बाकी आहे, तुम्ही कसं काय बघितलं? कारण मी यांच्या सगळ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे। खासदार केले होतो मी तुमच्यामध्ये, आमदार केले तरी महिलापूर्वी बरोबर आहे. असो मित्रमंडळी आहेत, सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। परंतु निश्चितपणे आदरणीय अमोल भाऊंना पुढे काय भेटेल हे परमेश्वर या ठिकाणी आहे लक्ष द्यायला। परंतु किमान या पंचवार्षिक मध्ये ते ज्या जिल्हा परिषदेचे सदस्य झाले या गटातून, त्या गटाला एखाद्या आता नाही त्यांना एखादं पद मिळालं, किमान 2.5 वर्षानंतर एखादं सभापती पद काय मिळालं तर हरकत नाही। आरक्षण जर एसटीचं अध्यक्षपद 2.5 वर्षानंतर सुटलं तर लाल दिवाळी तुम्हाला येऊ शकतो मानवाला, बरोबर आहे की नाही? कोणाच्या नशिबात काय आहे काय बघितलं आहे। आणि म्हणून निश्चितपणे या पदाला न्याय देण्याचं काम या 5 वर्षामध्ये अमोल भाऊ करतील। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुमच्या दारात हजर आहेत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तुमच्या दारात हजर आहेत। आणि मला वाटतं या ठिकाणी आशिया खंडामधल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या पंथांतला सगळ्यांना निभावणारा हा मतदारसंघ आहे। आणि म्हणून विकासाचा मोठा वाव तुमच्या या राजनगाव शिंदे मतदारसंघात आहे। अमोल भाऊंनी सांगितलं की मला वेळ नाही, परंतु जेवढं काय देता येईल
तेवढा देण्याचा प्रयत्न या राजनगाव शिरकुंडी गावामध्ये कराल आणि म्हणून आगामी काळामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम माझ्यासह सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी अमोल भाऊच्या गटामध्ये भरभरून निधी देऊ असाही शब्द आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो आणि आदरणीय अमोल भाऊ यांचं भावी आयुष्य अत्यंत निरोगी उत्तम, त्यांच्या इच्छा अपेक्षा मनामध्ये काय आहेत काय नाही माहिती नाही, कारण ते बोलतात कमी नुसतं हसतात थोडंसं, बरोबर आहे की नाही? मला पण माणसाची जाण आहे, मी आरोग्य खात्याचा सभापती राहिलो याच्यात आणि म्हणून कमी बोलणं, गोड बोलणं आणि जास्त काम करून घेणं हा स्वभाव मला वाटतं आमचे मित्र आदरणीय अमोल भाऊचा आहे आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये या भागासाठी चांगलं न्यायदान करण्याचं काम अमोल भाऊ करतील एवढीच भावना व्यक्त करतो. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जिल्हाध्यक्ष चक्रकार जिल्हाध्यक्ष आपल्याकडे आहेत, आपण त्याच्या उदाहरण वाढदिवसानिमित्त अमोल भाऊंना कोटी शुभेच्छा देतो. चर्मकार संघाच्या वतीने आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे आणि समाजामध्ये त्यांनी सर्वांना आणलंच आहे, काम करत आहे. मी एवढं सांगू इच्छितो की अमोल भाऊंचा स्वभाव हा खूप वेगळा आहे आणि भविष्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये ज्या वेळेस एसीची जागा निघेल, आरक्षित जागा निघेल आणि त्या ठिकाणी गंगापूर तालुक्याचे भावी आमदार म्हणून त्या ठिकाणी ते 100% निवडून येतील हे आमची गॅरंटी आहे. उठाव संघाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तसेच कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोरगरिबाची घरं झालेली आहेत, तर काय सांगाल? अमोल भाऊंचा हा खूप मोठं योगदान आहे की गोरगरिबांना ते कुठल्याही पद्धतीने वापस पाठवत नाही, जे असेल ते द्या आणि आपलं स्वतःचं घर करा, म्हणून एवढं मोठं पाठबळ आज अमोल भाऊंना आहे आणि खूप मोठा आशीर्वाद आज या ठिकाणी जनतेचा त्यांना आहे. त्यामुळं अमोल भाऊंना या वाढदिवसाच्या त्याच खूप मोठ्या शुभेच्छा आहे. तसेच त्यांचा वाढदिवस आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. साहेब काय सांगाल, आज तुमचा वाढदिवस आहे, आज गोरगरीब कुटुंबातील कामगार वसाहतील 12-12 घंटे ड्युटी कामगार आज तुमच्या वाढदिवसाला सामील झालेला आहे. तसेच राजकीय क्षेत्रातील लोकही आलेले आहेत, तर काय सांगाल? आज वाढदिवस महत्त्वाच्यापेक्षा हे जे गोरगरीब जनता आहे आणि जे आमचं गाव आहे महत्त्वाचं कमळापूर जोगेश्वरी राजन हे सर्व त्यांच्या आशीर्वादानं आहे आणि सर्व त्यांचंच आहे. त्याच्यामुळं त्यांना माझा वाढदिवस साजरा सर्व करीत आहे, त्याबद्दल खरंच आनंद होतो आणि सर्व जनतेला माझ्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आपण कशा प्रकारे त्यांचे आभार मानणार? हे ना आता म्हणजे काहीच असं सुरुवातीपासून जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हापासून जर पाहिलं तर लगेच सरपंच झालो, आता जिल्हा परिषद सदस्य झालो आणि प्रशांत आमदार साहेब या तालुक्याचे गंगापूर त्यांच्या तिकिटामुळं आणि त्यांच्या आशीर्वादानं संघटनानं आज मी जिल्हा परिषद सदस्य झालो उभा आहे आणि सदस्य पण झालो आणि सर्वच जनतेचा तर आहेच आहे आशीर्वाद. त्याच्यामुळे आज हे जे पद आहे त्यांच्याच आशीर्वादाने. तसेच आपला हा किती वाढदिवस आहे? 38वा. तसेच आज आपले मोठे बंधू किशोर भाऊ आपल्यात नाही, कसं वाटतं? किशोर भाऊ नाही म्हणून खूप वाईट वाटतं, पण आज जे जनतेच्या आशीर्वादानं त्यामुळे ते ह्या गोष्टी आपल्याला वाढदिवस साजरा करीत आहे. पण खरंच मनात लई मोठं दुःख आहे, पण दुःख न दाखवता आपण थोडंफार सहन करून कुठंतरी आपली नवीन वाटचाल करीत आहे. हे कायमचं दुःख आहे, ते काही असं एक दिवसाचं या आज बोलल्यानं नाही होणार, ते आयुष्यभरचं दुःख आहे. भाऊ आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले? आज कार्यक्रम जे तर आपण मी जास्त बोलत नाही, पण आज जे कार्यक्रम आहे ते तुमच्या समोर आहे.